बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय, त्याचं वाचन आणि निरूपण पूर्ण झालेलं आहे. आता आपण 12वा अध्याय चालू करणार आहोत. पण त्या अगोदर 11व्या अध्यायामध्ये नेमकं काय झालेलं आहे, आपल्याला काय कुठला भाग बुडला असेल तर लक्षात यावं म्हणून परत एकदा संपूर्ण 11वा अध्याय याचा सारांश आपण आज घेत आहोत. तर हा जो 11वा अध्याय आहे हा पूर्ण नाट्यमय आहे. म्हणजे याच्यात अशा काही घटना आहेत की हे 11वा पूर्ण अध्याय याच्यावर एखादा नाटक तयार होईल किंवा एखादा चित्रपट तयार होईल अशा पद्धतीचा हा 11वा अध्याय आहे. या अध्यायामध्ये अशा बऱ्याचशा घटना, चमत्कार आहेत की ज्यामुळं हा अध्याय वाचन करणं, त्याचं निरूपण करणं हे फार आवडीचं आहे. या 11व्या अध्यायाची पहिलीच ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा. आता यावरी एकादशी, कथा आहे दोन्ही रसी, एत पार्था विश्वरूपेसी, होईल भेटी. 10वा अध्याय झालेला आहे. आता यापुढे 11व्या अध्यायात जो कथा भाग आहे तो शांत व अद्भुत या 2 रसांनी भरलेला आहे. खरं तर या अध्यायामध्ये 9 रसाचा आस्वाद आपल्याला घेता येतो, पण त्यातल्या त्यात जे प्रामुख्याने 2 रस आहेत ते म्हणजे शांत रस आणि अद्भुत रस. आणि पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा की या अध्यायामध्ये जो कथा भाग आहे, म्हणजे एखाद्या चित्रपटाला जशी कथा असते तशी या पूर्ण अध्यायाला कथा आहे. कारण त्यात अशा भरपूर अशा घटना घडलेल्या आहेत, घडतात की ज्यामुळं हा 11वा अध्याय हा लक्षात राहण्यासारखा आहे. यात काही चमत्कार होतात, चमत्कार काही घडतात, त्यामुळे हा अध्याय थोडासा इंटरेस्टिंग आहे. तर या जसं माऊली म्हणतात की या अध्यायामध्ये 9 रसाचा आपल्याला आस्वाद घेता येतो, पण त्यातल्या त्या 2 रस अतिशय महत्वाचे की जे शांत रस आणि अद्भुत रस या दोन्ही रसांचा या अध्यायामध्ये आपल्याला प्रकर्षानं त्याचा आस्वाद घेता येतो. आता या अध्यायामध्ये लक्षात घ्या की अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. काय म्हणतोय बघा. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय यासी होनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू, बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची या येवली, परी तोही हे बोली करीची ना. मी काय सनकादिका हुनी जवळा, परी तया ही नागवेचिया चाळा. मी आवडेन का प्रेमाळा, गोकुळाचिया ऐसा. अर्जुनाला भगवंताचे विश्वरूप पाहण्याची तीव्र आणि प्रबळ इच्छा निर्माण झालेली आहे. पण अर्जुनाच्या मनात शंका आहे. काय शंका आहे की भगवंत आपल्याला विश्वरूप दाखवतील का नाही. आता अशी शंका का आली
अशी शंका अर्जुनाच्या मनात याच्यासाठी आलेलं आहे की त्याला असं वाटतं की भगवंत मला हे विश्वरूप का दाखवतील. कारण जरी देव माझ्याशी माझ्या प्रेमात असेल, मी त्याच्या प्रेमात आहे, आमचा दोघांचा एकमेकांशी स्नेह आहे, पण भगवंताची म्हणजे श्रीकृष्णाची जी आई आहे, गोकुळातली आई यशोदा, त्यांच्यापेक्षा तरी माझं प्रेम जास्त नाहीये की त्यांच्यापेक्षा तरी श्रीकृष्णाचं प्रेम माझ्यावर नाहीये. मग त्या यशोदेने सुद्धा ही विचारायला ती घाबरली होती, ती विचारले नाही तिने की मला विश्वरूप दाखव म्हणून. तर मग आपण कसं विचारायचं? किंवा सेवाभावाचा जर विचार केला तर मी भगवंताची श्रीकृष्णाची भरपूर सेवा केलेली आहे, पण गरुडानं माझ्यापेक्षा जास्त सेवा केलेली आहे. गरुडाची बरोबर मी करू शकेल का? पण त्यानं सुद्धा कधी विश्वरूप दाखवण्याचं नाव सुद्धा काढलं नाही. किंवा सानिध्य जर म्हटलं की मी भगवंताच्या कायम सानिध्यात होतो, श्रीकृष्णाच्या सानिध्यात होतो, पण सनकादिकांपेक्षा माझं सानिध्य जास्त आहे का? माझ्यापेक्षा जास्त सनकादिकांचा वास जास्त आहे. मग त्यांना देखील हा चाळा सुचलेला नाही. तर एक फार शब्द चांगला आलेला आहे, चाळा. बघा, चाळा कशाला म्हणतात? बसल्या बसल्या माणूस मांडीवर मांडी टाकतो आणि एक पाऊल हलवत बसतो, किंवा पंक्तीला आपण बसतो, जे सगळेजण जेवण वाढपी जेवण वाढत असतात तो पण आपण मोकळा घास टक 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 आपटत बसतो. याला म्हणतात चाळा. म्हणजे आपल्या नकळत आपले अवयव हलत असतात, त्याला म्हणतात चाळा. तर असा जो चाळा आहे तो या सनकादिकांना सुद्धा सुचलेला नाहीये. तर मग आपण तरी का तसं कसं, आपल्याला कसं भगवंत विश्वरूप दाखवतील, किंवा आपण त्यांना कसं विचारायचं? किंवा गोकुळीच्या भाविक गोप गोपिकांपेक्षा देवाला जास्त आवडीचा मी आहे का? त्यांच्या आवडीचे लहानपणीचे मित्र, त्यांचे गोप गोपिका माझ्यापेक्षा जास्त आवडीचे. बघा, लहानपणीचे आपले सवंगडी आपल्याला कायम आवडत असतात, कायमचे प्रिय असतात ते आपल्याला. मग त्यांच्यापेक्षा मी प्रिय थोडीच आहे, मग मला कसं काय दाखवतील? मला कसं काय हे विश्वदर्शन मला कसं काय देतील? या ही शंका त्याच्या मनात आल्यामुळं तो साशंक आहे सध्या की मला भगवंत दाखवतील का नाही. पण अर्जुनाची तरी इच्छा अतिशय प्रबळ होती, अतिशय प्रबळ. म्हणजे त्याला असं वाटत होतं की मला जर हे विश्वरूप नाही दिसलं तर माझा मृत्यू होईल का नाही, मृत्यू होईल कदाचित, एवढी त्याची प्रबळ इच्छा आहे. आता जयाचनी संकल्पे हे लोक परंपरा होय हरपे, जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणापी, ते मुद्दल रूप तुझे तेथून ये द्विभुज हन चतुर्भुजे, सुर कार्याचे निव्याजे घेओ घेवी ऐसी. बघा, आता ज्यांच्या इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते व लयास पावते, आणि ज्या ठिकाणाला तुम्ही आपले स्वतःचे असे म्हणता, तुमचे असे मुख्य रूप देवा मला बघायचे आहे, तुमचे द्विभुज रूप मला बघायचे आहे, असं व्याकुळ होऊन अर्जुन, व्याकुळ झालेला अर्जुन आणि व्याकुळ होऊन त्याला त्याला एवढं असं वाटत आहे की आता मी जगेल का नाही, हे विश्वरूप पाहिल्याशिवाय मी जगेल का नाही, असं त्याला वाटत आहे. तुवा सनकादिकांचे माने सायुज्य सैरसू दिधला पुतने, जे विषयाचे निस्तनपाने मारू आली. आता जसा चाळा हा शब्द आलेला आहे तसाच चाळा अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेला आहे. मग अर्जुनानं हार मानलेली नाहीये.
की भगवंत यशोदा मातेनं कधी धाडस केलं नाही मला विश्वरूपाचं दर्शन दे म्हणून. गरुडानं म्हणलेलं नाही, सनकादिकानं म्हणलेलं नाही, गोपिकानं म्हणलेलं नाही. ते त्याच्या एवढे जवळचे होते. मग आपण कसं म्हणायचं? असं म्हणून तो थांबला नाहीये. तर त्याच्या मनात काय आलं बघा, की भगवंतांनी अशा बऱ्याच जणांवर कृपा केलेली आहे. जी पूतना होती, जिच्या स्तनामध्ये विष घेऊन भगवंताला विष देण्यासाठी आली होती, तर तिला सुद्धा त्यांनी सायुज्य मुक्ती दिली. म्हणजे तिच्या मनात तर खोट होती, पाप होतं, तरी सुद्धा भगवंताने तिला सायुज्य मुक्ती दिली. किंवा शिशुपालाला सुद्धा मुक्ती दिली, की ज्यानं राज्यसभेमध्ये राजसूय यज्ञामध्ये सर्व देव ऋषी मुनी सगळे राजे वगैरे आलेले असताना भगवंताचा अपमान केला, त्यांना दुर्वाक्य बोलले, अशा शिशुपालाला सुद्धा भगवंतानी मुक्ती दिलेली आहे. मग त्याच्या मनात, अर्जुनाच्या मनात असं आलं की जर पुतनेच्या मनात विष होतं, तिने स्तनात विष घेऊन भगवंताचा अंत करण्यासाठी आली होती, किंवा शिशुपालानं भगवंताचा अपमान केला तरी त्यांना मुक्ती दिली, मग माझी तर छोटीच इच्छा आहे. काय? तर मला फक्त विश्वरूप बघायचं आहे. तर भगवंत आपल्यावर कृपा करतील. त्यांच्यावर केली तर माझ्यावर का नाही करणार? या हिशोबानं हे माप लावून अर्जुनाला असं वाटते की भगवंत आपल्याला विश्वरूपाचं दर्शन देतील. आणि आता अर्जुनानं त्यावेळेस काय की फार युक्तीनं, फार अगदी अक्कल हुशारीनं भगवंतास विश्वरूप दाखवण्यासाठी प्रवृत्त केलं. जो जगता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे अवघे होये, तेवी अनंत ब्रह्मकटासह आहे, आपणची जाहला. ते सहसा मुद्रा सोडली, आणि स्थूल दृष्टीची जनविका फेडली, किंबहुना उघडली योगवृद्धी. काय झालं? अर्जुनानं अशा पद्धतीनं भगवंतास विनवणी केलेली आहे, भगवंतास सुचवलेलं आहे. त्याची व्याकुळता भगवंताला लक्षात आले की हा फार व्याकुळ झालेला आहे. आणि अर्जुन हा आवडता शिष्य, श्रीकृष्णाचा आवडता शिष्य, म्हणून भगवंतानी त्यांच्या योग बलाने विश्वरूप धारण केला. तेच आपण आता इथं वाचत आहोत की प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून देऊन ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्य रूपात भासत होते, तो पडदा काढून घेतला. जो एक पडदा होता, जो अज्ञान रूपी पडदा होता, की ज्या योगाने जे कृष्ण रूप होतं, जे मनुष्य रूप होतं, सर्वांना श्रीकृष्ण हे मनुष्यासारखे दिसतात, त्यांचं विश्वरूप कुणालाच माहिती नाहीये. तर तो जो पडदा होता, तो त्यांच्या योग बलाने तो पडदा श्रीकृष्णाने काढून घेतला. हा पहिला चमत्कार, या अध्यायातला हा पहिला चमत्कार. बघा, नीट लक्षात घ्या, या अध्यायात असंख्य चमत्कार आलेले आहेत. हा पहिला चमत्कार असा की श्रीकृष्णांनी त्यांचं जे मनुष्य रूप होतं, जे कृष्ण रूप होतं, ते अर्जुनाच्या म्हणण्यामुळे ते सोडून दिलं. जो पडदा होता, अज्ञान दृष्टीचा जो पडदा होता, की ज्यामुळं आपल्या सर्वांना, सर्व लोकांना श्रीकृष्ण हे मनुष्य रूपात सारखे दिसत होते, मनुष्य सारखे दिसत होते, तो पडदा काढून घेतला. आणि हे माझे रूप पहा असे म्हणू लागले. अर्जुनाला म्हणले की हे माझे रूप पहा. आता ज्यावेळेस तो पडदा काढून घेतला किंवा मनुष्य रूप त्यांनी सोडून दिलं, कृष्ण रूप सोडून दिलं, आणि हे माझे रूप पहा म्हटल्यानंतर मग पुढे काय झालं बघा. आता अर्जुनास ते अवाढव्य रूप बघून अर्जुन अवाक झालेला आहे.
अर्जुनाला काही समजून असं झालेलं आहे की हे आपण काय पाहतो आहोत. अर्जुनाच्या लक्षात येत नाहीये, कारण जे मनुष्य रूप होतं ते छोटं होतं आणि हे एकदम मोठं रूप. मग म्हणे उत्कंठे ओहट, ओहट न पडे, अजूनही सुखाची सोय न सापडे, परी दाखवले ते पुढे नकळेची यया. हे बोलोनी देवा हसले, हसोनी देखणिया ते म्हणिले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देखविसी तू. श्रीकृष्ण भगवान अर्जुनास काय म्हणतात, अर्जुना भगवंतानी विश्वरूप तर धारण केलेलं आहे, ते अवाढव्य आणि अकराळ विकराळ विश्वरूप पाहून खर तर अर्जुन अचंबित व्हायला हवा, आश्चर्यचकित व्हायला हवा. पण अर्जुनाच्या ते आकलनाच्या पलीकड आहे. अर्जुनाला ते विश्वरूप आकलन होत नाहीये, हे भगवंताच्या लक्षात आलं. श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की ज्यांनी विश्वरूप धारण केलेलं आहे, विराट रूप धारण केलेलं आहे, त्यांच्या लक्षात आलं की अर्जुनास हे दिसतच नाहीये, लक्षातच येत नाहीये. कारण अर्जुनाकडे चर्मचक्षु आहेत, ज्ञानचक्षु नाहीयेत. चर्मचक्षु आहेत, ज्ञानचक्षु नाहीत, म्हणजे अर्जुनाकडं ती दृष्टीच नाहीये, ती दिव्य दृष्टीच नाहीये. मग त्याला ते एवढं मोठं विश्वरूप दिसणार कसं? हे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात येतं की ज्यांनी नुकतंच विश्वरूप धारण केलेलं आहे, ते लगेच अर्जुनास दिव्य दृष्टी देतात, दिव्य दृष्टी प्रदान करतात. दिव्य दृष्टी प्रदान केल्याबरोबर त्याच क्षणी अर्जुनास विश्वरूप दिसू लागते. ते अवाढव्य अकराळ विकराळ विशाल असं विश्वरूप बघून अर्जुन अचंबित होतो. आणि ही दिव्य दृष्टी असल्यामुळे सूर्य असो नसो, अंधार असो, डोळे उघडे असो बंद असो, तरी सुद्धा ते विश्वरूप अर्जुन पाहू शकत होता. ज्यावेळेस दिव्य दृष्टी मिळते त्यावेळेस अर्जुन पाहतो की सर्व पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य सगळं नाहीसं झालेलं असतं. हा दुसरा चमत्कार बरं का यातला, या अध्यायातला हा दुसरा चमत्कार की ज्यावेळेस अर्जुनास दिव्य दृष्टी मिळते, हा दुसरा चमत्कार आहे. की दिव्य दृष्टी मिळाल्याबरोबर तो पाहतो, तो आकाशात चंद्र तारे नाहीये, पृथ्वी दिसत नाहीये, आभाळ दिसत नाहीये, प्राणी मात्र दिसत नाही. दिसतंय काय? फक्त विश्वरूप दिसतंय. आणि तेही कसं, डोळे उघडे असले तरी दिसतंय, बंद असले तरी दिसतंय, उजेड असला तरी दिसतंय ना अंधार असला तरी पण दिसतंय. सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही की जिथं विश्वरूप नाहीये. एवढं ते व्यापक विश्वरूप अर्जुन पाहतो, अचंबित होतो, आश्चर्यचकित होतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की या अध्यायामध्ये तुम्हाला शांत रस आणि अद्भुत रस, तो अद्भुत रस तो हाच. अद्भुत काय, अशक्य गोष्ट आहे, एवढं अद्भुत, आश्चर्यचकित होतो अर्जुन आणि ते विश्वरूप पाहतच राहतो. कारण त्यानं असं कधी पाहिलं, कुणीच पाहिलेलं नाही ना. अर्जुनाच्या अगोदर हे विश्वरूप कुणीही पाहिलेलं नाहीये. ते विश्वरूप तो अर्जुन नुसता बघतच बसलेला आहे. त्याला लक्षात येत नाहीये की हे विश्वरूप म्हणजे त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे ते, कारण एवढं ते विशाल आहे, एवढं विराट आहे आणि तेवढंच अकराळ विकराळ पण आहे. म्हणजे अर्जुन नुसता आश्चर्यचकित होऊन बघतोय असं नाहीये, पण तो थोडासा आतून घाबरलेला पण आहे. कारण ते विश्वरूप तसं होतं. आता विश्वरूप कसं होतं, काय कारण आहे अर्जुनाला घाबरण्याचं, एवढं काय ते विश्वरूपामध्ये आहे, तर त्याचं वर्णन इथं आलं आहे. तिये अंग प्रभेचा देवा, नव लावो काही ऐसा सांगावा,
कल्पांती एकुची मेळावा, द्वादशादित्याचा होय. ते विश्वरूप असं होतं की त्या विश्वरूपाला असंख्य मुखे होती, असंख्य तोंडे होती. प्रत्येक तोंड वेगळं, प्रत्येक तोंडाचा आकार वेगळा, प्रत्येक तोंडाचा चेहरा वेगळा, प्रत्येक तोंडाचा रंग वेगळा. कंठामध्ये स्वयंप्रकाशित अशा माळा होत्या. स्वयंप्रकाशित माळा म्हणजे जसं सूर्य स्वयंप्रकाशित आहे तशा स्वयंप्रकाशित असणाऱ्या माळा होत्या त्या. म्हणजे त्यांना त्यांच्यावर उजेड पडण्याची गरज नाही, ते स्वतःच प्रकाशमान होतात अशा त्या माळा होत्या. आणि डोळे अतिशय चमकदार होते. डोळे कसे होते तर इथं वर्णन आलेलं आहे, कमळाच्या बागा असतात ना, वनचे वन असतात तसे ते डोळे होते, कारण असंख्य डोळे होते. असंख्य मुखे म्हणजे असंख्य डोळे. ते पाहिल्यानंतर असं दिसायचं की कमळाच्या बागाच आहेत का. आणि त्यातली जी बुबुळ होती ती अतिशय चमकदार होती, जसं काही विजा चमकतायत, विजा लखलखतायत असे ते डोळ्यांती. आणि हे विश्वरूप केवढं मोठं होतं, केवढं आवाढव्य होतं, त्याचं वर्णन आलेलं आहे इथं की झरोक्यातून ऊन ज्यावेळेस आतमध्ये येतं त्यावेळेस धुलीकण जसे दिसतात ना, धुलीकण जसे दिसतात तशा या आकाशगंगा या विश्वरूपाच्या सांध्यांवर कितीतरी आकाशगंगा फिरत आहेत असं दिसत. सांध्यांवर फक्त आकाशगंगा म्हणजे ते केवढं मोठं विश्वरूप असेल बघा. म्हणजे ते पाताळापासून ते आकाशाच्या अगदी आकाशाचं ठाव ठिकाणच नाही, एवढं मोठं ते विश्वरूप. अर्जुनाची अशी अवस्था झालेली आहे की त्याला लक्षात येत नाही की तोंड कुठे आहे आणि पाय कुठे आहेत. एवढं मोठं ते अवाढव्य विश्वरूप. आणि त्या विश्वरूपाची प्रभा कशी होती तर इथं वर्णन आलंय, राजा त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू. प्रलयकाली जसे द्वादश सूर्य एकत्र मिळतात तसे सहस्त्रावधी सूर्य एकाच वेळेस उदयास पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही. 100 सूर्य एकत्र येऊन त्यांचं जेवढं तेज असेल त्याही पेक्षा त्या विश्वरूपाचं तेज जास्त होतं. किंवा सर्व विजा एकत्र करून त्यांचं महातेज जर एकत्र केलं तरीही त्याही पेक्षा या विश्वरूपाचं तेज त्याही पेक्षा जास्त होतं असं वर्णन इथं आलेलं आहे. आता हे सर्व पाहून अर्जुनाची काय अवस्था झाली असेल. अर्जुन हा तसा मनुष्यच ना, तो थोडी देव आहे किंवा त्याला थोडी सर्व ज्ञान आहे, बरोबर आहे. अर्जुन हा तसा सामान्यच ना, देव नाहीये किंवा तो कोणी असा योगी परमात्मा आहे असं काही नाहीये. मग अर्जुनाची काय अवस्था झालेली आहे. साहजिकच अर्जुन घाबरलेला आहे. घाबरणार ना, एवढं सगळं विश्वरूप, एवढं मोठं विश्वरूप पाहून अर्जुन घाबरून गेलेला आहे. कारण त्याला कारणही तसं आहे. का घाबरला आहे, का कशासाठी घाबरला असेल बघा. ऐसे कारिसी म्हणून जरी जाणे तरीही गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळी वाचावी जी प्राणी या स्वरूप प्रबळापासूनी. अर्जुनाच्या मनात भीती भरलेली आहे, घाबरून गेलेला आहे. का इथं आले वर्णन. काय म्हणतो बघा, तुम्ही अशा रीतीने मला भिववाल असे जर मला माहिती असते तर मला विश्वरूप दाखवा असे तुम्हाला मी का म्हटले असते. एवढं मोठं विश्वरूप बघून अर्जुन घाबरलेला आहे. घाबरून काय म्हणतोय, भगवंता तुम्ही जर मला असं घाबरवणार
असता असं जर मला माहिती असलं असतं तर मी तुम्हाला विश्वरूप दाखवा असं कधी म्हणलंच नसतं. आता तर ह्या आपल्या विश्वरूप प्रलयाग्नीपासून एक वेळी माझे प्राण वाचवा. भगवंताजवळ याचना करत आहे की माझे आता यातून तुम्ही प्राण वाचवा. त्याला असं वाटतं की आता विश्वरूपाच्या तडाख्यातून आपण वाचतो की नाही, आपला मृत्यू होतोय की काय, असं अर्जुनास वाटत आहे. असं का वाटलं असेल अर्जुनास, असं का वाटलं असेल? त्याचं कारण पुढं आहे. तर ज्यावेळेस ते विश्वरूप, ते अवाढव्य विश्वरूप, जे मोठं असं जे विश्वरूप आहे ते पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात धडकी भरलेली आहे, घाबरलेला आहे. त्याचं कारण, ना तरी उदासीने देवे संचकाची वैभवे, तेथेची तेथ स्वभावे विलया जाती, तैसे सासिन्नली सैन्य एकवटे, ये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे, कैसे कर्म देख. त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये कौरव आणि पांडवाचं पूर्ण सैन्य त्या मुखात शिरत आहे. ते मुख हे सर्व सैन्य हत्ती घोड्यांसह गिळत आहे. हे पाहिल्यानंतर कुणीही घाबरणारच. तसाच अर्जुन घाबरलेला आहे. म्हणून त्याला प्राणाची भीक मागतोय अर्जुनाकडे, भगवंताकडं, की भगवंता मी तरी वाचेल का नाही. कारण त्या मुखामध्ये हत्ती घोड्यांच्या कळपांसहित, हत्यारांसहित सर्व सैन्य जथ्याच्या जथ्याने त्या मुखामध्ये गायब होत आहे, विलीन होत आहेत. फक्त सैन्य त्या मुखामध्ये चाललंय का? असं नाही. त्यांच्यातले सगळे योद्धे सुद्धा त्या मुखामध्ये जात आहेत आणि त्या मुखामध्ये विलीन होत आहेत, त्यांचा मृत्यू होत आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतरच अर्जुन घाबरलेला आहे. आणि हे विश्वरूप जे आहे, त्यांचं जे मुख आहे, त्यांच्या दाढा या सगळ्या रक्ताने बरबटल्या आहेत, रक्तानं माखल्या गेलेल्या आहेत. जे सैन्य, जे योद्धे त्या दाडांखाली येत आहेत, त्यांचे जे आभूषण आहेत ते दाडांच्या दातांच्या फटीमध्ये चमकत आहेत. किती सूक्ष्म वर्णन आले बघायचा. हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन घाबरलेला आहे आणि घाबरून भगवंतास विनवणी करत आहे की भगवंता मी वाचेल का नाही. त्यावेळेस भगवंत काय म्हणतात, अर्जुना मनात शंका ठेवू नकोस, तुम्ही सर्व पांडव सुरक्षित आहात, तुम्हाला विश्वरूपापासून काहीही धोका नाहीये. काय म्हणतात, आश्वासन देतात अर्जुनाला, आश्वासन देतात की तुम्हाला या तुम्हा पांडवांना या विश्वरूपापासून काही धोका नाहीये. हे तिसरं आश्चर्य आहे. म्हणजे त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये दोन्हीकडचे सैन्य जातात. हे तिसरं आश्चर्य, याच्यामध्ये तिसरा चमत्कार आहे या अध्यायातला. पहिला चमत्कार की भगवंत विश्वरूप धारण करतात, दुसरा अर्जुनास दिव्य दृष्टी देतात, तिसरा चमत्कार आहे की त्या मुखामध्ये सर्व त्रैलोक्य जात आहे, प्राणी मात्रांसहित सगळे जात आहेत. तिन्ही लोकात जेवढे प्राणी आहेत ते सगळे त्या मुखामध्ये जात आहेत. त्याचं वर्णन असं इथं आलेलं आहे की महानद्या जसं समुद्रास जाऊन मिळतात, तसं हे सर्व लोक, सर्व प्राणी मात्र, सर्व सैन्य त्यांच्या योद्ध्यांसहित त्या मुखाच्या वाटेला लागलेले आहेत. त्या मुखामध्ये विलीन होत आहेत, मुखामध्ये अदृश्य होत आहेत.
आणि हे सगळं पाहून अचंबित झालेला, आश्चर्यचकित झालेला, थोडासा घाबरलेला अर्जुन भगवंतास काय म्हणत आहे, हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो. जिथं चमत्कार असतो तिथंच नमस्कार असतो. म्हणून काय म्हणतोय, हे प्रभो नमस्कार असो. मग भगवंताच्या मुखाला नमस्कार करतो, भगवंताला पुढून नमस्कार असो म्हणतो. भगवंता तुमच्या पाठीमागून तुम्हाला बघतो त्यालाही नमस्कार असो. भगवंता तुमच्या हातातले जे शस्त्रास्त्र आहे त्याला नमस्कार असो. भगवंता तुमच्या अखंड मूर्तीला नमस्कार असो. असं असं अर्जुन म्हणत आहे. आता याच्यावर भगवान श्रीकृष्ण जे सध्या विश्वरूपात आहेत ते काय म्हणतात बघा. अर्जुनास म्हणतात की उठ आणि युद्धास तयार हो. उठ आणि युद्धास तयार हो. एर चेष्टिविते जे बळ ते मागाची मिया ग्रासिले सकळ. आता कोल्हेरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती. हालविती दोर तुटली तरी तियेस खांबावरील बाहुली. भलतेनी लोटली उलथोनी पडली. भगवंत काय म्हणतात अर्जुनाशी की उठ आणि युद्धास तयार हो. हे जे सर्व कौरवांचं सैन्य आहे त्यांचे प्राण मी कधीच हरण केलेले आहेत. त्यांच्यातले जे योद्धे आहेत ते योद्धे ते द्रोण, भीष्म, कर्ण, जयद्रथ असे जे मोठमोठे योद्धे होते त्यांच्या प्राणाचं मी कधीच हरण केलेलं आहे, कारण तू त्यांना माझ्या मुखात जाताना बघितलेलं आहे. त्यामुळे तू आता उठ आणि यांच्याशी युद्धास तयार हो. आता हे कधी म्हटलेले आहेत बघा, की ज्या वेळेस त्या मुखामध्ये सर्व जात असतं, सर्व प्राणी मात्र जात असतात, सगळे त्रैलोक्यातले प्राणी मात्र, कौरव पांडवांकडचं सैन्य, हत्ती घोडे सगळे जात असतात. त्यावेळेस अर्जुन घाबरलेला आहे आणि घाबरून ज्यावेळेस त्याला कळतं, भगवंत म्हणतात की तुम्हा पांडवांना या विश्वरूपापासून काही धोका नाही आहे, त्यावेळेस भगवंताला तो नमस्कार करतो आणि प्रभो नमस्कार असो असं म्हणतो. आणि त्याच वेळेस अजून एक चमत्कार घडतो. काय चमत्कार घडतो की भगवंत त्या पृथ्वीची पुनर्स्थापना करतात, म्हणजे सगळे प्राणी मात्र जागच्या जागी आणून ठेवतात. त्याचबरोबर कौरवांचं सैन्य, पांडवांचं सैन्य जागच्या जागी आणून ठेवतात. आणि त्यानंतर अर्जुनास म्हणतात की तू युद्धास तयार हो. आता अर्जुन बघतो की समोर कौरवांचं सैन्य आहे, पांडवांचं सैन्य आहे. मग त्यानं मनात शंका घेऊ नये म्हणून भगवंत श्रीकृष्ण त्याला म्हणतात की हे जे तुझ्या समोर जे सगळं थांबलेलं आहे ना सैन्य, हे सगळं हे कठपुतलीच्या भावल्यांप्रमाणे निर्जीव आहे. कळसूत्री भावल्यांप्रमाणे हे निर्जीव आहे. त्यांची दोरी तुटली तर त्यांना लोटून उलथून पाडू शकतोस तू. म्हणजे ते जे तुझं उभं सैन्य दिसतंय ते तू ते कळसूत्री भावल्यांप्रमाणे आहे. किंवा भिंतीवरील हे जे योद्धे आहेत ना, ते भीष्म म्हणा, कर्ण, द्रोण, जयद्रथ, हे भिंतीवरील वाघाप्रमाणे आहेत, सिंहाप्रमाणे आहेत. ते तू पोत्याराने पुसू शकशील. जसं सिंहाचं चित्र भिंतीवरचं आपण पोथ्याने पुसू शकतो, तसं तू यांना साफ करू शकशील. त्यामुळे तू उठ
आणि युद्धास तयार हो, युद्ध कर, युद्ध जिंक, आणि या युद्ध तर तू जिंकशीलच, पण त्याबरोबर तुला राज्य मिळेल आणि त्या राज्याचा तू उपभोग घे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत. तर हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनास पश्चाताप होतो. आता पश्चाताप का होतो बघा? अर्जुनास पश्चाताप होण्याचं कारण काय आहे? कारण हे एवढं मोठं जे विश्वरूप आहे, भगवंत हे एवढे मोठे आहेत की ज्यावेळेस अर्जुनास लक्षात येतं त्यावेळेस त्याला पश्चाताप होतो. कारण काय की ह्याच श्रीकृष्णाच्या अंगा खांद्यावर आपण खेळलोय, त्याच्याशी चेष्टा मस्करी केलेली आहे, त्याच्या बिछाण्यावर आपण झोपलेलो आहे, त्याच्याकडे आपण हट्ट केलेले आहेत, त्याच्या घरी जाऊन आपण ते मला हेच पाहिजे म्हणून हट्ट केलेला आहे, हक्कासाठी भांडलेलो आहे. या सगळ्या गोष्टी आठवून अर्जुनास पश्चाताप होतोय. तू योगियांचे समाधी सुख, कैसा जाणियेची ना मी मूर्ख, उपरोधो जी सन्मुख, तुझशी करू. स्वतःला मूर्ख म्हणतोय अर्जुन, मी किती मूर्ख होतो. तू या विश्वाची अनादी आदी, बैससी जिया सभासधी, तेथे सोयरीकीची या संबंधी, रळी बोलो. की ज्या वेळेस भगवंता माझ्याकडून किती अपराध झालेत बघ, माझ्याकडून कशा चुका झाल्यात, मी कसा मूर्ख होतो, हे अर्जुन स्वतःच्या तोंडानं सांगायला लागलेला आहे. काय म्हणतोय बघा, की मी तुमच्याशी विनोदाने बोललो, तुम्ही माझे नातेवाईक आहात म्हणून मी तुमच्याशी विनोदाने बोललो, तुमच्या बरोबर तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या बरोबरीनं मान घेत होतो हक्कानं हट्टानं, आणि तुम्ही न दिला तर स्नेहाच्या नात्याने आम्ही रुसून, देवावर कोण रुसल का हो? तर मी म्हणजे हे सगळंच मूर्खपणाचं लक्षण आहे ना. म्हणून अर्जुन स्वतःला मूर्ख म्हणतो. अजून काय, तुम्ही माझे पाया पडून समजूत केली पाहिजे, अशा प्रकारे मी तुमचा उपमर्द केला. काय काय चुका केल्यात बघा अर्जुनानं, त्यामुळे त्याला पश्चाताप झालेला आहे. अजून काय केलं की शहाणपणाच्या घमेंडीवर तुम्ही तुमच्या पुढे पाठमोरे देखील बसलो. भगवंत बसले, भगवंताकडे पाठ आपण करतो कधी? श्रीकृष्णाच्याकडे पाठ करून बसलेलं, कारण त्यावेळेस त्याला माहितीच नव्हतं. अर्जुनाला त्यावेळेस माहितीच नव्हतं की हेच खरे भगवंत आहेत, हे त्याला माहिती नव्हतं. म्हणून त्याच्याकडून अशा चुका झालेल्या आहेत. अजून काय झालंय की भगवंता मी तुमच्या बरोबर दांड पट्टा वगैरे खेळलेलो आहे, आखाड्यात कुस्ती सुद्धा खेळलेलं आहे, सोंगट्या खेळताना तिरस्काराने तुमच्या बरोबर निकराने भांडलो सुद्धा आहे. अजून काय केलं की जी उत्तम वस्तू आहे ती मलाच द्या असा हट्ट पण केलेला आहे. आणि एवढे त्रिभुवनात न मावणारे अपराध भगवंता मी ह्या मूर्खपणामुळे तुमच्याशी केलेले आहेत, तर ते तुम्ही आईच्या मायेने पोटात घाला. काय म्हणतो अर्जुन? देवाला आई म्हणतोय. आईच्या मायेने हे सगळे माझे अपराध तुम्ही पोटात घाला आणि मला माफ करा, असं म्हणत आहे. आता याच्यावर भगवंत काय म्हणतील बघा. भगवंत हे साक्षात भगवंत आहेत, ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी थोडी वाईट मानून घेणार आहेत. आणि हे सगळं संभाषण भगवंत विश्वरूप आणि अर्जुनाच्या मध्ये जे चालू आहे, आता हे सगळं ऐकून सुद्धा अर्जुन काय घाबरलेलं नाही असं नाही. अर्जुन घाबरलेल्या अवस्थेत आहे. अर्जुन घाबरलेल्याच अवस्थेत आहे, कारण हे एवढं मोठं विश्वरूप आहे. तर आता हे विश्वरूपाची भीती वाटत आहे. मग काय करायचं? तर त्याला अर्जुनाला श्रीकृष्णाचं पहिलं जे गोमटं रूप आहे, कुठलं गोमटं रूप? जे कृष्ण रूप आहे ते त्याला आठवा लागतं. आणि ते गोमटं रूप आठवल्यानंतर
अर्जुन भगवंतास परत अजून एक हट्ट करतो. काय हट्ट करतो? की तुम्ही आता ते चतुर्भुज रूप धारण करा, म्हणजे कृष्ण रूप धारण करा, म्हणजेच मनुष्य रूप धारण करा. पहिल्यांदा काय म्हणला? की मी फार व्याकुळ झालेलो आहे, मला विश्वरूप दाखवा. विश्वरूप दाखवल्यानंतर आता काय म्हणतो? की मला तुम्ही आता चतुर्भुज रूप दाखवा. ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणो एक मुखेसी चाळविजे आणि कवना देख देखिजे तुझ लेख नाही. कारण काय सांगतो बघा. भगवंता काय म्हणतो की तुम्ही तुमचं जे चतुर्भुज रूप आहे ते पूर्वीचं रूप आहे ते धारण करा. कारण तुमचं हे जे रूप आहे, हे एवढं मोठं जे रूप आहे, त्याच्याशी बोलायचं म्हणलं तर कुठल्या तोंडाशी बोलायचं? असंख्य मुख आहेत. कुठल्या तोंडाशी बोलायचं? तुम्हाला आलिंगन द्यावं असं जर म्हटलं, मिठी मारावी प्रेमानं, तर तर कशी मिठी मारणार? एवढं तुमचं विराट अकराळ विकराळ रूप आहे. तुमच्या रूपाला पार नाहीये, एवढं अपार रूप आहे. मग मी आलिंगन तरी देणार कसं? गगनाला कोणी गवसणी घालेल का? गगना एवढं तुमचं मोठं रूप आहे, तर त्याला मी आलिंगन कसं द्यावं? आणि या विश्वरूपाचे मला भय वाटत आहे. काय म्हणतोय? या विश्वरूपाचे मला भय वाटत आहे, म्हणून आता हे आटोपून घ्या. हे विश्वरूप तुम्ही आटोपून घ्या आणि एवढी माझी हौस पुरवा. दुसरा अर्ज केलाय अर्जुनानं. दुसरी अर्जी लावली भगवंताकडं की आता हे रूप तुम्ही आटोपून घ्या, एवढी माझी हौस पुरवा. आणि काय? ते तुमचं जे गोमटं रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे, तेच आमचे खरं विश्रांतीचं स्थान आहे. ते आम्हाला दाखवा. त्या रूपात तुम्ही प्रकट व्हा. असं असं अर्जुन म्हणत आहे. आता ते रूप कसं कसं आहे? ते रूप म्हणजे बघ, अर्जुनास जे विश्वरूप हवं आहे ते कसं आहे? तर देवा, ते रूप कसं आहे की त्या चतुर्भुज रूप आहे. एका हातात शंख आहे, दुसऱ्या हातात गदा आहे, तिसऱ्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, डोक्यावर मुकुट आहे, तुमच्या शरीराला निळा रंग आहे. असं जे गोमटं रूप आहे, ते रूप मला बघायचं आहे आणि मला ते रूप दाखवा. आणि त्या रूपाला सुवास कसा आहे? तर ज्याप्रमाणे पाचूला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावे, त्याप्रमाणे प्रभूंचे हे रूप मदनाला शोभा आली, मदनाला शोभा येईल असं ते रूप आहे. तर असं ते रूप मला दाखवा, असं अर्जुन म्हणत आहे. हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुतदृष्ट नाही अना, जे जोगे नव्हे साधना म्हणून या. तर ज्यावेळेस अर्जुन म्हणतो भगवंतास की भगवंता तुमचं हे चतुर्भुज रूप दाखवा, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जे सध्या विश्वरूपात आहेत ते काय म्हणतात अर्जुनास की अर्जुना, हे जे विश्वरूप आहे हे तुझ्या वाचून हे दुसऱ्या कोणीही पूर्वी ऐकलेलं पण नाहीये आणि पाहिलेलं पण नाहीये. कारण हे साधनेनं प्राप्त होणारे नव्हे. कोणी कितीही साधना केली तर अशा साधने म्हणजे वेदाध्ययन केले, यज्ञाचरण केले, दान केले, कर्माचरण केले, कितीही उग्र तपश्चर्या केली तरी सुद्धा हे विश्वरूप त्याला पाहायस मिळणार नाही. असं हे विश्वरूप तुला जर अनायस पाहायला मिळालेलं आहे तर त्याची अशी अवहेलना करू नकोस. आणि मला जे तू म्हणत आहेस की चतुर्भुज रूप मला दाखवा, कृष्ण रूप दाखवा किंवा मनुष्य रूप दाखवा,
आणि हे विश्वरूप सोडून द्या, हे आटोपून घ्या असं म्हणू नकोस. कारण हे विश्वरूप पाहण्यासाठी देवदिक सुद्धा कायम धडपडत असतात. देवानं सुद्धा हे विश्वरूप अजूनपर्यंत कधी पाहावयास मिळलेलं नाहीये. तर तू हे विश्वरूप सोडून द्या असा जो तू माझ्याकडे हट्ट धरत आहेस तर धरू नकोस. याची सोय पातले आणि वेदी मौनुची घेतले, यज्ञकीर मागवते आले स्वर्गीनिया. साधकी देखिला आयासू, म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ. स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले. यज्ञ स्वर्गापर्यंत जाऊन मागे परतले. साधकांनी योगाभ्यासाच्या ठिकाणी श्रम पडतात असे म्हणून योगाभ्यासच सोडला आणि अध्ययन करणारासही या स्वरूपापर्यंत येणे सुलभ झाले नाही. म्हणजे कुठल्याच मार्गाने हे विश्वरूप कोणालाही बघावयास मिळत नाही. वेदाध्ययन करा, यज्ञाचरण करा, दान करा, कर्माचरण करा, तरी सुद्धा हे विश्वरूप पाहावयास मिळत नाही. तर तुला हे जे अनायासाने तुला जे विश्वरूप पाहावयास मिळलेलं आहे ते त्याची तू अशी अवहेलना करू नकोस. या भाषेत भगवंत अर्जुनास सांगत आहेत. ऐसे वाक्य बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो. हे नापरी नवलावो, आवडीचा तिये. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपाय वडे. हाती दिदले की नावडे, अर्जुनासी. वस्तू घेऊन वाळीजे, जैसे रत्नाशी दूषण ठेविजे. ना तरी कन्या पाहुनिया म्हणिजे, मना नये हे. भगवंत काय म्हणतात की आपण एखाद्या दुकानात गेलो आणि त्याला कापड मागितलं किंवा साडी मागितली आणि पाहिले साडी मला पसंत नाही म्हणून द्यावा, घडी घालून ठेवून टाका. असं एवढं सोपं हे विश्वरूप नाहीये की तू दाखवा म्हटला, मी दाखवलं तो आता नको म्हणताना आवरून ठेवा, आटोपून ठेवा. एवढं सोपं नाहीये हे. किंवा एखाद्याच्या घरी आपण मुलगी बघण्यासाठी गेलो, मुलगी बघितली, तिची विचारपूस केली, चौकशी केली आणि नंतर तिला पाहिल्यानंतर मला आवडली नाही, तसा हा प्रकार झालेला आहे. तर एवढं हे सोपं नाहीये. भगवंताला अर्जुनास हेच सांगायचं आहे की तू एवढं क्षुल्लक हे समजू नकोस. हे विश्वरूपाला एवढं क्षुल्लक समजू नकोस. त्याला काहीतरी महत्व आहे. किती महत्व आहे की देवदिक सुद्धा हे विश्वरूप पाहण्यासाठी धडपडतात. पण हे सर्व बोलणं झाल्यानंतर आता भगवंत आहेत, दयारूपी भगवंत आहेत, ते आवडता शिष्य असं म्हणतो म्हणून परत चतुर्भुज रूप धारण करतात. हा 5वा चमत्कार, या अध्यायातला हा 5वा चमत्कार की परत भगवंत ते विश्वरूप आटोपून ठेवतात आणि चतुर्भुज रूप धारण करतात. तर ते कसं? की ज्यावेळेस भगवंत परत विश्वरूपातून ज्यावेळेस मनुष्य रूपात येतात किंवा कृष्ण रूपात येतात, त्यावेळेस परत पृथ्वी,
आकाश, पाताळ, सूर्य, चंद्र हे त्रैलोक्य परत जागच्या जागेवर येतं. परत अर्जुनास सगळं पूर्वीप्रमाणे सगळं सर्व दिसू लागतं. परत अर्जुनास कौरव पांडवांचं सैन्य दिसू लागतं. हा 5वा चमत्कार झालेला आहे. आणि ते गोमटं रूप, जे चतुर्भुज रूप आहे, जे लाडकं रूप आहे, जे हवंहवंसं वाटणारं रूप आहे, जे सुंदर रूप आहे, त्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परत प्रकट होतात. तर काय म्हणतात, अर्जुना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करतो, ते तू सुखानं पहा, असं म्हणून भगवंत ते रूप धारण करतात. एवढे वाक्य बोलून देवाने पुन्हा लागलीच मनुष्य रूप धारण केले. आणि यात काय आश्चर्य नाही, कारण भक्तांच्या आवडीप्रमाणे पाहिजे ते रूप त्यांना घेता येते. भगवंतांना भक्तांच्या आवडीप्रमाणे ते जे जे जसं त्यांना हवं आहे तसं रूप ते धारण करू शकतात. तर सूर्य अस्तास गेल्यानंतर चांदण्या जसं चमकतात, तसे विश्वरूप नाहीसे झाल्यानंतर अर्जुनास पृथ्वी दिसू लागली, चंद्र दिसू लागला, सूर्य दिसू लागले. आणि चतुर्भुज रूपामधले, मनुष्य रूपामधले भगवंत श्रीकृष्ण अर्जुनास दिसू लागले. भगवंत काय म्हणतात बघा, चतुर्भुज रूप हे खरोखर खरे स्वरूप नाहीये. काय म्हणतात बघा, भगवंत म्हणतात की हे जे चतुर्भुज रूप तू मला धारण करायला सांगितलेलं परतनं, हे खरे माझं स्वरूप नाहीये. म्हणून पार्था, अजून तरी चतुर्भुज रूपाची आस्था सोड व माझ्या विश्वरूपाची अनास्था करू नकोस. कारण हे विश्वरूप हे खरं स्वरूप आहे. हे चतुर्भुज जे रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, जे मनुष्य रूप जे रूप आहे, ते खरे माझे स्वरूप नाहीये. अगदी स्पष्टपणे सांगितलेलं इथं. भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखातून हे शब्द उच्चारलेले आहे की हे जे माझं कृष्ण रूप आहे, हे माझं खरं स्वरूप नाहीये. खरं स्वरूप कुठलं आहे, तर जे विश्वरूप आहे तेच खरं स्वरूप आहे. त्याची तू अनास्था करू नकोस. हे विश्वरूप जरी भयंकर अवाढव्य आहे, तरी त्याच्या ठिकाणी तू आपला पूर्ण निश्चय ठेव, म्हणजे पूर्ण विश्वास ठेव, असं भगवंत सांगत आहेत. फार स्पष्टपणे सांगितलेलं भगवंताने की आपण आस्था कोणावर ठेवायला हवी, विश्वरूपावर ठेवायला हवी ना. हे नवे जो मी साचे, एथ मन करून या काचे, प्रेम धरिसी अवगणीचे चतुर्भुज जे, तरी अजून या पार्था सांडी हे आस्था, ये विषयी अनस्था करिसी झणे. जे आता आपण सांगितलं तेच हे आहे की हे विश्वरूपाचे तू अनास्था करू नको. खरं माझं स्वरूप हे विश्वरूपच आहे आणि हे जे चतुर्भुज रूप आहे ते माझं खरं स्वरूप नाही, असं भगवंत स्पष्टपणे इथे सांगत आहेत की माझं जे विश्वरूप आहे तेच खरं स्वरूप आहे आणि त्याची तू अनास्था करू नकोस. या विश्वरूपाची तू अनास्था करू नकोस. आशेची या अंगुळी ठेवणी हृदयाची या निडळी, चातक निराळी लागिली जैसे, तैसे उत्कंठ निर्भर होनिया सुरवर, घोकिती आठही प्रपहार भेटी जयाची, परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी ही कोणी न देखे, ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले असे.
भगवंत काय म्हणतात की देव सुद्धा हे विश्वरूप पाहण्याची याचना करतात. ते तुला अनावधानाने बघायला मिळालेलं आहे. काय म्हणतात बघा, आणि हे किरीटी अष्टांग योग साधनेच्या योगी जरी शिणले तरी त्यांनाही जे विश्वरूप पाहण्याला सापडत नाही ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे दृष्टीस पडावे असे घोकता घोकता देवांचेही आयुष्य निघून जाते. देवांचं सुद्धा आयुष्य निघून जातं विश्वरूप पहावं असं घोकत घोकत. ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे दृष्टीस पडावे असे घोकता घोकता देवांचेही आयुष्य निघून जाते. अशा रूप ओंजळ हृदय रूप कमळात ठेवून चातक पक्षी जसा मेघाची वाट पाहत आकाशाकडे बसतो त्याप्रमाणे हे विश्वरूप आहे. यापैकी कोणीही कुठल्या देवाने कोणी स्वप्नात देखील जे पाहिलेलं नाही ते विश्वरूप प्रत्यक्ष मोठ्या आनंदानं तू पाहिलेलं आहेस असं भगवंत सांगतात. बघा, हे विश्वरूप म्हणजे हा चौथं आश्चर्य आहे की हे या ठिकाणी भगवंतानी आपलं विश्वरूप आवर्त घेतलेलं आहे आणि चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. पै उपायासी वाटा न वाहती एथ सुभटा साही सहित वोहाटा वाहिला वेदी मज विश्वरूपाचिया मोहरा चालावया धनुर्धरा तपांचिया ही सांभरा नवेची लागो. काय म्हणतात बघा भगवंत, हे बघ अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाही. आता भगवंत या ठिकाणी विश्वरूप जर कुणाला पाहायचं असेल तर त्याचा मार्ग काय आहे ते इथे सांगत आहेत. काय मार्ग आहे बघा, हे विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाहीत म्हणून चारी वेदांनी 6 शास्त्रांसह माघार घेतली. हे वेद शास्त्र यांच्या आवाक्यातलं हे विश्वरूप नाहीये. हे धनुर्धरा, माझ्या विश्वरूपासमोर येण्यास पुष्कळ तपेही समर्थ नाही. किती तरी तुम्ही तप केलं तरी काही उपयोग नाही. आणि ज्याप्रमाणे तू अनायासही माझे विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे ते दानी व यज्ञ करण्याच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. देवांनाही ते विश्वरूप बघावं म्हणून त्यांचं आयुष्य संपून जातं. तर असं हे विश्वरूप पाहण्यासाठी एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अनन्य भक्तीचा मार्ग. अनन्य भक्तीची साधना करावी, भक्ती करावी. त्या भक्ती योगानंच तुम्हाला हे विश्वरूप पहावयास मिळतं. अन्यथा हे विश्वरूप तुम्हाला पहावयास मिळणार नाही. का सकळ जलसंपत्ती घेऊन समुद्राते गिवसती गंगा जैसी अनन्य गती मिनलीच मिळे. तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचारे मीची होनी आणि तेवीची मी ऐसा ठाडिये माझारी सरिसा क्षीराब्दी का जैसा क्षीराचाही. काय म्हणतात बघा, परंतु ती भक्ती ही एकच आहे. ती भक्ती कशी करायची? भगवंताशी एकनिष्ठ राहून भक्ती करायची. आणि अशी भक्ती केल्यानंतर काय होतं की अष्टसात्विक भाव निर्माण होतात. आणि अष्टसात्विक भाव जे सर्वत्र सारखेच प्रेम धरतो, हे कुणाला भगवंताची प्राप्ती होते की जो भक्ती करतो त्याच्या मनात अष्टसात्विक भाव निर्माण होतात. नंतर जो सर्वांना सारखेच प्रेम करतो तो
तोच मजप्रत प्राप्त होऊन मद्रूप होतो. बाकी कोणीही भगवंताशी मद्रूप होऊ शकत नाही. आणि भक्तीशिवाय हे विश्वरूप पाहण्याचा दुसरा मार्ग नाही. आणि काय म्हणतात की मी सर्वत्र सारखाच आहे, किंवा ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या बाबतीत द्वैत्व भाव, कुणाच्याही बाबतीत द्वैत्व भाव नाही, अशांनाच मग ज्ञान होतं, मग भगवंताचं दर्शन होतं, मग मनातील अहंकार निघून जातो, द्वैत्व भाव नाहीसा होतो आणि सर्वत्र मीच भरलेलो आहे असं त्याच्या हृदयात बिंबतं. आणि मग भगवंताच्यातनं त्याच्यात एकत्व येतं, म्हणजेच मद्रूप होतो. म्हणजे विश्वरूप पाहण्याचा मार्ग म्हणजे फक्त भक्ती मार्ग आहे. भगवंताशी एकरूप होण्याचा मार्ग भक्ती मार्ग आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गानं भगवंताची प्राप्ती अशक्य आहे. मग भगवंताची प्राप्ती कोणास होते? तर ते इथे सांगितलेलं आहे की जो एकनिष्ठ होऊन भक्ती करतो, त्याचे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. त्या भावातून तो सर्वांना सारखेच प्रेम करतो, सर्व सारखेच आहे असं मानतो, त्याच्यामध्ये द्वैत्व भाव उरत नाही. आणि मग त्याला ज्ञान होतं. ज्ञान झाल्यानंतर भगवंताचं दर्शन होतं, मनातला अहंकार नाहीसा होतं, द्वैत्व भाव नाहीसे होतात आणि सर्वत्र मीच भरलेला आहे हे त्याच्या हृदयात बिंबतं. आणि मग भगवंताशी तो एकरूप होतो, मद्रूप होतो, त्याला एकत्व येतं. अशा पद्धतीनं भगवंताची प्राप्ती होते. आता प्रश्न हा उरतो की हे विश्वरूप आणि हे चतुर्भुज रूप यातलं कोणतं रूप श्रेष्ठ आहे? विश्वरूप श्रेष्ठ की चतुर्भुज रूप श्रेष्ठ? तर या कथेचा भाग जो आहे हा पुढील अध्यायात पाहू असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि इथंच हा 11वा अध्याय संपतो. आहे का नाही? पूर्ण नाट्यमय आहे का नाही हा 11वा अध्याय? किती नाट्य आहे, किती चमत्कार पाहिले? 5 चमत्कार पाहिले आपण याच्यामध्ये. असा हा नाट्यमय आणि अतिशय इंटरेस्टिंग असा हा अध्याय नंबर 11वा म्हणजेच विश्वदर्शन योग इथंच समाप्त होत आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.